हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाशी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी 4 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करत 4 गुन्ह्यांची उकल केली आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस अवस्थेत आढळलेल्या 3 मोटारसायकलींची तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्या बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल 2 आणि बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल 1 मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान 8 जून रोजी रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना लोणखस पारदी पिढी परिसरात सिकंदर साहेबा पवार हा संशयित मोटारसायकलवरून पळून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर त्याने मोटारसायकल टाकून पळ काढला. संबंधित वाहनाची तांत्रिक पडताळणी केली असता ती मोटारसायकल पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे उघड झाले. आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, पोलीस हवालदार राजू लाटे, सुभाष तांबडे, बाबासाहेब जाधवर, बळीराम यादव तसेच पोलीस अंमलदार विठ्ठल मलंगनेर, नसीर सय्यद, गोपीनाथ पवार, बालाजी साठे, दादा अवसारे आणि चालक पोलीस फौजदार दिलीप भंडे यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नितीन सुकाळे, वाशी तालुका प्रतिनिधी, जनशक्ती न्यूज. काल रात्री रात्रगस्त दरम्यान 2 संशयित इसम महामार्गावर चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे वाजवी संशयावरून त्यांचा पाठलाग केला असता ही दुचाकी आम्हाला मिळून आली आणि दुचाकीवरील एक इसम आम्ही जागेच पकडला. दुसरा इसम पलायन करून गेला. गाडीचे डिटेल्स पाहून गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता अंबाजोगाईचे रहिवासी, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव राकेश सागर, राहणार अंबाजोगाई, यांची ही दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. कधी सांगा आता कधी चोरीला गेले? दिनांक 15/4/2026 ते 16/4/2026 या मध्यरात्रीच्या दरम्यान गाडी चोरीला गेली. नंतर पोलीस स्टेशनला FIR दाखल केली. त्यानंतर साहेबांचा मला सकाळी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कॉल आला की ही गाडी अशी सापडलेली आहे, तुमची गाडी आहे का? FIR ची कॉपी पाठवा. म्हणजे FIR ची कॉपी पाठवली. आज इथं आलो, सगळा पंचनामा वगैरे झाला. आता त्यांनी माझ्या हातात गाडी दिली आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आता गाडी सांभाळा. हो, ठीक आहे. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग. क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल, KG से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।